छत्रपती शिवाजी महाराज अखंड मानवजातीसाठी प्रेरणेचा स्रोत. इतिहासातील अनेक असामान्य घटनांचा आढावा घेतला तर एक अशी घटना जी प्रथम आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्वामिनिष्ठा आणि त्यागाचं प्रतीक असणारी पन्हाळा, पावनखिंड आणि विशाळगडची लढाई. इतिहास प्रेरणा देतो, इतिहास ऊर्जा देतो, इतिहास आठवणी देतो. नरवीर शिवाकाशीद, बाजीप्रभू देशपांडे, बांधल बंधू आणि असंख्य मावळे आजही अभिमानाचा स्रोत बनून जनमानसात जिवंत आहेत. हाच वसा आणि वारसा आजची पिढीसुद्धा जपत आहे. शिवप्रेरणेचा अनुभव म्हणून 12 जुलै 1660ची ती भयंकर रात्र आजही शिवभक्तांसाठी शिवपूजाच ठरते. याच रणसंग्रामाचे स्मरण म्हणून आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म प्रोडक्शन या ऐतिहासिक वाटेवरून शौर्यवाट मोहीम आयोजित करत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलेली ही आमची शिवप्रेरणेने ऊर्जित झालेली पन्हाळा ते पावनखिंड मोहीम शिवरायांच्या चरणी सादर समर्पित. इतिहास सांगतो याच दिवशी बरोबर 363 वर्षांपूर्वी पन्हाळगडाचा वेढा फोडून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले. और हम और नहीं तो क्या भाग तो रहते. हो संभाल के. मराठे कधी पळत नाहीत, पळायला लावतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. मोहिमेच्या प्रत्येक पावलागणी इतिहासाच्या पाऊलखुणांचे दाखले स्मरून ऊर्जेचं वादळ गिरट्या घालू लागत होतं. इतिहासकालीन वाटेवरून भविष्याचा वेध घेत आमचा प्रवास सुरू होता. जय शिवराय. वीर धुरंधर बाजीप्रभू देशपांडे नरवीर मावळ्यांच्या शौर्याला, बांधल बंधूंच्या सर्व मावळ्यांच्या शौर्याला करूया वंदन. जया रक्ते घोडखिंड झाली पावन. शौर्यवाटेवरचा हा थरार स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म प्रोडक्शनची टीम आणि शौर्यवाटेवरचा हा थरार आम्ही पावनखिंड धावतोय. आमच्या शरीराची, पायाची आणि आमच्या शिवकार्याची ऊर्जा वाढवतोय. हा थरार नरवीर मावळ्यांच्या बलिदानाने आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची रांगडी भूमी, आमची वंदनीय भूमी आणि या भूमीवरती आम्ही थरार करतो आहोत. सध्या आम्ही खोतवाडीच्या जवळ आहोत आणि साधारणतः एक 10 किलोमीटरचं अंतर झालेलं आहे आणि कोणतंही साहित्य न घेता जलद मोहीम करायची आणि ऊर्जा घ्यायचा आम्ही ध्येय ठेवलं होतं आणि त्याच मार्गाने आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. आमच्या शरीराची, पायाची आणि शिवकार्याची ऊर्जा वाढत.
थकलेले पाय अजूनही धावत होते पावनखिंडीच्या ओढीने. पुढचा मार्ग तसा अत्यंत खडतर होता, पण सोपी वाट निवडतील ते मावळे कसले. पुन्हा त्याच वेगाने मोहीम सुरू. जय शिवराय. साधारणतः 27 किलोमीटर झालेलं आहे. 4 तास 32 मिनिट. राजदंडी मार्ग ते आमचं माळेवाडी, रांगडी, शाहूवाडी आणि शौर्यवाटेवरचा हा थराट दौड पावनखिंड धावतोय आम्ही. आणि 4.5 तास झालेले आहेत. माळेवाडीत पोहोचलेलो आहे. अजून पुढचा प्रवास पाटेवाडी, सुकामाचा माळ आणि थेट पांढरपाणी ते पावनखिंड. हर हर महादेव. सध्या आम्ही पाटेवाडीत पोहोचतोय आणि तोच उत्साह आहे, जरा सुद्धा थकवा नाही आहे. आणि आम्ही धावतोय पावनखिंड धावतोय. नरवीर मावळ्यांना, छत्रपती शिवरायांना आमची मानवंदना, अभिवादन. आणि त्यांचीच पुण्य की आम्ही आज जगतोय. जय शिवराय, जय वीर धुरंधर. सदतीस किलोमीटर झालेले आहेत. आणि आमचा रोड, मानचा रोड, हा अनुस्कोराचा रोड, मलकापूर ते पावनखिंड रोड आम्ही आलेलो आहे. साधारणतः 7 तास 36 मिनिटं झालेले आहेत. वर पाहू शकता तुम्ही शौर्यवाट आणि ही येणारा आपला हा रस्ता मलकापूर ते पांढरपाणीचा रोड आणि आम्ही क्रॉस केलेला आहे. खूप आनंद होत आहे. एक शिवकार्याची ऊर्जा, छत्रपती शिवराय शक्ती जाता. आणि 7 तास 37 मिनिटांमध्ये आम्ही या रस्त्यावरती एकदम मजेत आणि एनर्जेटिक रित्या पोहोचलेलो आहे. कोणताही त्रास नाही, कोणतेही विकनेस नाही. आले आले गनिमखिंडित चौताळून आले. झाले झाले सज्ज मराठे सरसावून भाले. संख्या दुप्पट रिपुची परिते निकराने लढती. हर हर गरजुनी समर रंगणी तुटोनिया पडती. खडगाचे खणखणाट त्यामध्ये शर सणसण येती. मारण मरणा वीण नेण ते वीर रणी रंगते.